रूप पाहता लोचनी सुख झाले
थोडं कमी झालं. देवाची द्वारी उभा क्षण
देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगो करी वेदशास्त्रो भारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकी साराना पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जघननीत पाणिमंडलं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेस्त्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधे गेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत चिंतनासाठी घेतलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान विश्वमौली श्री ज्ञानेश्वर महाराजांचा 4 चरणाचा हरिपाठ या ग्रंथातील पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे। या अभंगातून भगवान संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज सबंध विश्वाला हरिनामाचा उपदेश करतात। विढाला चिंतनाला आरंभ करण्याआधी थोडासा परिहार। प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला आपला श्री क्षेत्र आळंदी या पवित्र अशा तीर्थक्षेत्रातील संत सावता महाराज आश्रम या आश्रमातील हा सावता महाराजांचा पुण्यतिथीचा महोत्सव यावर्षी चालू आहे। अत्यंत आनंदानं आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालो। आमचे संतोष महाराज आमचे हृदयाभिन्न परमस्नेही परममित्र यांच्याद्वारे आयोजित आणि यांच्या सर्व सहकारी मंडळींच्या सहकार्यातून अत्यंत सुंदर अशा पद्धतीने चालत असलेला हा सप्ताह। या सप्ताहामधील आजची ही एकादशीची कीर्तनाची सेवा या सर्व आयोजकांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे। आता उपस्थित सगळे या ठिकाणी गाणं कोकिळा आमचे अमोल महाराज, आमचे हरी महाराज, बालाजी महाराज आणि आपण सगळेच इकडं किरण महाराज इंद्रासारखा मृदंग वाजवायला, रितेश महाराज हे यूट्यूबवर पाठवायला, सगळ्या जगाच्या कल्याणा आणि आपल्या सगळ्यांच्या समुपस्थितीमध्ये अत्यंत कार्यक्रमाला हे सौंदर्य लाभलं आहे। छोटीशी वास्तू पण अत्यंत असं मनोरम्य आणि उत्साहपूर्ण अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार झालं आहे। आपण सगळे श्रवण करणारी अशी चांगली मंडळी आहात आणि आमच्या हरी महाराजांचं कार्य तर खूप महान आहे। ही नवीन पिढी तयार करणं परमार्थामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे। मुलांना संस्कार देणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट झाली। ही काळाची गरज झाली। काळ कोणत्या दिशेनं चालला याचा विचार केला तर समाज हा अत्यंत अधोगतीला चाललेला आहे। भ्रष्ट अशा प्रकारचं जीवन लोक जगायला लागलेत। ह्या मुलांना जर चांगले संस्कार आत्ताच लाभले तर ही मुलं निश्चित आपल्या आईवडिलांना सांभाळल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे खऱ्या अर्थानं संप्रदायाचा प्रचार प्रसार करतील, स्वतःचं कल्याण करतील आणि जगाच्या कल्याणासाठी सुद्धा यांच्याकडून प्रयत्न होतील। खऱ्या अर्थानं संप्रदायाचं हे महान कार्य आहे। आमचे संतोष महाराज असतील, इथं ही वास्तू आहे, त्यांच्याकडे हे नियोजन आलं। इथं आम्ही दररोज पाठ घेतो
आणि इथं ह्या वास्तूमध्ये धर्मशाळेमध्ये नित्यानं वेदांताचे व्याकरणाचे या ठिकाणी पाठ सुरू असतात. याच्यापेक्षा मोठं आणखी कार्य काय असणार? कोणाकडं तरी ही धर्मशाळा गेली असती तर कदाचित तिथं पाठाच्या ऐवजी सावधानच झालं असतं. परंतु या ठिकाणी अशा या साधकांच्या नियोजनामध्ये हे सगळं असल्यामुळं इथं हे संप्रदायाचं खरं कार्य सुरू आहे. विठाला आता एक विषय राहिला तो असा की हा अभंग या ठिकाणी का घेतला? कारण अभंग घेतल्याबरोबर आमच्या अशोक महाराजांना तर आश्चर्यच वाटलं. अशोक महाराजांनी तर डोक्या कपाळालाच हात लावला. म्हणे जेथे जावे तेथे कपाळ सरीचे. महिना झालं या हरिपाठाचा शिवाय आणि पहिल्या अभंगाशिवाय दुसरं चिंतनच नाही. एक महिना होत आलं. अशोक महाराज ही काही मंडळी नित्यानं ऐकत आहेत. हरिपाठावरच चिंतन सुरू आहे आणि एकादशीला तरी काहीतरी पांडुरंगाचं ऐकायला भेटेल म्हणून इथं आलो आणि त्यांना वाटलं इथं हाच अभंग घेतला. आता काय, पण आता कसं आहे अशोक महाराज, अभंग तोच असला तरी चिंतन वेगळं असलं तर चालेल ना? नाहीतर आपलं काय असतं, चिंतन तेच आणि अभंग कधीतरी आपण असं करू, अभंग तोच आहे पण चिंतन वेगळं आहे. दुसरी गोष्ट एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी देवाचं चिंतन करायचं नाही तर कोणाचं करायचं? देवाची द्वारी हेच सांगतात ना माऊली. त्यामुळे आजच्या अभंगात देवाचंच वर्णन आहे. त्यामुळे एकादशीच्या या परम पावन अशा पर्वामध्ये आणि सावता महाराजांच्या समोर एका भगवत भक्ताच्या समोर, अर्थात ही संत विभूती फार महान आहे. माऊलींची एकादशी आहे आणि संत सावता महाराज हे व्यक्तिमत्व, हे संत तत्व असं आहे, हे देवाकडे कधीच गेले नाही. देवाची वारी नाही, देवाकडे कधी गेले नाही. बाकी सगळे संत बघा तुम्ही, पंढरीला जा म्हणतात, वारी करा म्हणतात आणि स्वतः त्यांनी वारी केली. सावता महाराजांनी कधी म्हटलं नाही तुम्ही वारीला जा किंवा देवाकडे जा, असं म्हटले नाही. अशी साधना करा, अनुभूतीतून सांगितलं, अशी साधना करा, असं नामस्मरण करा आणि असं आपलं कर्मच करीत राहा की देव आपल्या हृदयात आला पाहिजे. भक्तामध्ये दोन प्रकार पडतात. एक भक्त असा असतो की ज्याला देव आवडतो, ज्याला देवच आवडतो, दुसरं काहीच आवडत नाही, तो एक नंबरचा भक्त आहे. आणि त्याच्याही पेक्षा एक श्रेष्ठ भक्त असा आहे की देवाला जो आवडतो त्याला देव आवडतो असं नाही, देवाला सुद्धा तो भक्त आवडतो. हा खरा एक नंबरचा किंवा सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा भक्त असतो. देवाला त्याच्याशिवाय करमत नाही. मागे पुढे उभार आहे सांभाळेत स्वतःहून देव. त्याच्या घरी येतो, त्याच्या हृदयात येतो, त्याच्या पाठीमागं राहतो, पुढे उभा राहतो, त्याची सेवा करतो. स्वतः देव ज्याच्या संगतीमध्ये येण्याची अपेक्षा करतो तो सर्वश्रेष्ठ भक्त आहे. आणि असे भक्त म्हणजे सावता महाराज आहे. आणि अशा संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये जी साधना केली ती साधना एकच होते, कर्मसमर्पण. आपण केलेलं कर्म देवाला समर्पित करायचं आणि त्याबरोबर भगवंताचं नामस्मरण करायचं. याच्या व्यतिरिक्त संत सावता महाराजांनी कोणतीही साधना आपल्या आयुष्यात केली नाही आणि या साधनेच्या द्वारा त्यांनी देवाला सुद्धा आकर्षित केलं. एरवी कृष्ण म्हणजे काय? कर्षती आकर्षती इति कृष्ण. हा जगाला भगवत भक्तांना जो आपल्याकडे आकर्षित करून घेतो त्याला कृष्ण म्हणतात. पण असा कृष्ण सुद्धा जेव्हा एखाद्या साधू महात्म्याकडे आकर्षित होतो तेव्हा तो साधू महात्मा कृष्णाचाही कृष्ण असतो. या अनुषंगाने नामस्मरणाचंच महात्म्य चिंतन आपल्याकडून काही व्हावं यासाठी हा अभंग घेतला. हरिपाठ हा ज्ञानोबा यांचा एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये हरिनामाचा उपदेश केलेला आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असा उपदेश या ग्रंथामध्ये माऊलींनी जगाला केलेला आहे. संबंध विश्वाला हा उपदेश केलाय. कुणी हरिमुखे म्हणा, सगळ्यांनी हरिमुखे म्हणा.
त्याच्यासाठी कोणी विशिष्ट अधिकारी म्हणून ज्ञानोबरायांनी सांगितलं नाही. त्याच्या अंतःकरणातले मल विक्षेप गेले आणि साधन चतुष्टय संपन्न आहे वगैरे, तो अधिकारी आहे असं नाही. सगळे जगातले हरिनामाचे अधिकारी आहेत, पण जगातल्या सर्वांना ज्ञानोबरायांनी हरिमुखे म्हणा असा उपदेश हरिपाठातून केला. या ग्रंथामध्ये हरिनामाचं महात्म्य ज्ञानोबरायांनी सांगितलंय. काय आहे की हरिपाठाच्या संबंधाने चिंतन करण्याची गरज आपल्याला आहे. आपण विद्यार्थी आहोत, साधक आहोत आणि आपण ज्ञानोबरायांचे वारकरी आहोत, त्यामुळे आपल्याला माऊलींच्या ग्रंथाचं चिंतन करणं हे गरजेचं आहे, अपेक्षित आहे. आणि आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो, केला पाहिजे असं वाटतंही आपल्याला. अमृतानुभव शिकला पाहिजे असं वाटतं तरी, किमान शिकत नसलो तरी किमान वाटतं तरी. चांगदेव पासष्टी शिकली पाहिजे असं वाटतं तरी, किमान गाथा वाचला पाहिजे असं वाटतं तरी, किमान. पण हरिपाठ असा ग्रंथ आहे की हा शिकला पाहिजे असं कुणाला वाटतच नाही. विठाला त्याचं कारण असं आहे की हरिपाठ म्हणजे, आणि त्याच्याविषयीची समजूत आपली अशी होऊन गेली, हरिपाठ हा म्हणायचा असतो, दररोज म्हणायचा असतो, एवढंच हरिपाठाचं ज्ञान आपल्याला आहे. आणि अशी आपली एक समजूत अशी पूर्ण घट्ट अशी धारणा होऊन गेली की संध्याकाळी 5 वाजले की हरिपाठ म्हणायचा असतो, किंवा सकाळी पाण्यात स्नान करण्यासाठी पाणी अंगावर घेतलं की हरिपाठ सुरू करायचा. याच्यापेक्षा वेगळं आपल्याला हरिपाठाच्या संबंधी ज्ञान नाही, आणि असलं पाहिजे हे महत्वाचं आहे. हरिपाठ सुद्धा एक शिकण्याचा ग्रंथ आहे. हरिपाठ सुद्धा एक चिंतनाचा ग्रंथ आहे, अभ्यासण्याचा ग्रंथ आहे, असं आपल्याला कधीतरी वाटलं पाहिजे. पण अतिपरिचयात अवज्ञा अशी होऊन गेली. तसं आपण आरती करताना काही अर्थाकडे लक्ष नसतं, पटपटापट आरती म्हणून घ्यायची, मोकळं व्हायचं. कारण लक्ष पूर्ण कीर्तनाच्या नंतर पंगत बसणारे इकडेच सगळं आपलं लक्ष लागून राहिलेलं असतं, आरतीकडे दुर्लक्ष होतं. संप्रदायातले काही अभंग असे की त्या अभंगाकडे दुर्लक्ष होतं आपलं. आरती हा एक त्यातला प्रकार आहे. किंवा विनवणीचे, प्रार्थनेचे जे अभंग आहेत, बोली लिहिले कोरे वेडे वाकोडे उत्तरे, सांगा बरं कुठल्या प्रकरणातला हा अभंग आहे? हा अभंग तुकोबारायचा आहे. कोणीतरी सांगा मला, हा कुठल्या प्रकरणातला अभंग आहे? गाठ्यामध्ये अनेक प्रकरण आहेत तुकोबारायांच्या, कुठल्या प्रकरणात हा अभंग आला? बोलिली लेकुरे वेडे वाकोडी उत्तरे, करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. कोणाला म्हटलं हे सगळं? का म्हणतात? कधीतरी याचा आपण विचार करतो का? या अभंगांचं आपल्याकडून काय होतं? दुर्लक्षीकरण होतं, दुर्लक्ष होतं या अभंगाकडं. पण या अभंगाकडं आपलं साधकांचं, विद्यार्थ्यांचं लक्ष गेलं पाहिजे. हा अभंग कुठल्या प्रकरणात आहे, कोणाशी ज्ञानोबा तुकोबाराय बोलतायत, का बोलतायत, तो प्रसंग कोणता आहे, इकडं लक्ष आपलं असलं पाहिजे. त्यातलाच एक प्रकार हा आहे हरिपाठ. आपण हरिपाठ रोज म्हणतो, परंतु हरिपाठाचा अर्थही समजून घेतला पाहिजे. इथपर्यंत आपली मजल नाही, इथपर्यंत आपण जातच नाही. हरिपाठ फक्त एक संध्येसारखा म्हणायचा, मान्य आहे, हरिपाठ वारकऱ्याची संध्या आहे, तो रोज म्हणायचा असतो, सगळं खरंय, म्हटलाय पाहिजे. परंतु हरिपाठाचं अर्थचिंतन सुद्धा आपल्याकडून घडलं पाहिजे. त्याचं एक कारण सांगतो, अनेक कारण आहेत, 1-2 कारण सांगून जातो. हरिपाठ हा जो शब्द आहे याचे अर्थ अनेक होतात. 5 पद्धतीने आपण याचा अर्थ चिंतनामध्ये, प्रवचनामध्ये मागे केलेला आहे. त्यातला 1-2 अर्थ सांगून जातो. हरिपाठ या शब्दाचा अर्थ काय होतो? हरीचा पाठ म्हणजे हरिपाठ. हरे हे पाठ इथे हरिपाठ. हरीचा पाठ, हरीचा म्हणजे कुणाचा? हरी या नामाचा पाठ. पुन्हा मध्यम पद लोपी समास करावा लागतो. हरी नामनः पाठ इथे हरिपाठ. हरी या नामाचा वारंवार पाठ. मी मागाशी बोलून गेलो परवा, हरिपाठामध्ये हरी हा शब्द 109 वेळेला आलेला आहे. 57 वेळा अभंगात आलेला आहे. आणि 26 अभंगांना आपण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हेच ध्रुवपद लावतो. ते 2-2 शब्द झाले प्रत्येक अभंगाच्या नंतर म्हटलेले, म्हणजे 26 दोन्ही हे 52 झाले, ते 57, एकंदरीत 109 वेळा आपल्याकडून हरी या शब्दाचं उच्चारण, वारंवार पठन हरिपाठातून घडतं, सहज घडतं. म्हणून या ग्रंथाला हरिपाठ म्हणायचं. हरिपाठ, हरीचा वारंवार या चिंतनात पाठ होऊन जातो, पठन होऊन जातं, म्हणून हा हरिपाठ आहे.
हा हरिपाठ आपल्याकडून घडतो, सगळं बरोबर आहे. परंतु याचा एक विचार करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की हरी नामाचा पाठ करायचा, हरी 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 अशा प्रकारचं पठण करायचं. हा जसा हरिपाठ शब्दाचा अर्थ आहे तसा हरिपाठ या शब्दाचा आणखी एक विलक्षण अर्थ आहे. तो अर्थ असा आहे की पाठ या शब्दाचे दोन अर्थ होतात. फक्त एकच अर्थ आपल्याला माहिती आहे. व्याकरणामध्ये पठ व्यक्तायाम वाची हा धातू आहे, त्यापासून पठन हा शब्द बनतो, पठनम पाठः. त्याच्यामध्ये पाठ शब्दामध्ये दोन अर्थ सिद्ध होतात. एक पाठ शब्दाचा अर्थ आहे पठन करणं, व्यक्तायाम वाची म्हणजे स्पष्ट उच्चारण, या अर्थामध्ये हा पठ धातू आलेला आहे. आणि पठ हा धातू शिकणे या अर्थात सुद्धा आलेला आहे. आपण म्हणतो आमचा पाठ आहे, मी पाठाला चाललो. पाठाला म्हणजे काहीतरी शिकायला चाललो असाच अर्थ होतो ना. पाठ म्हणजे काय? पाठाला चाललो, आमचा हा व्याकरणाचा पाठ सुरू आहे म्हणजे काय फक्त उच्चारणच करायचंय का? नाही, शिकणे अशा अर्थाने सुद्धा पठ धातू प्रवृत्त झालेला आहे. आपण म्हणतो ना त्याला मी धडा शिकवीन, धडा म्हणजे पाठ, त्याला मी आज चांगला पाठ दिला. पाठ दिला म्हणजे काय? याचा अर्थ त्याला मी शिकवण दिली, त्याला मी काहीतरी उपदेश दिला. म्हणून पाठ या शब्दाचा दुसरा अर्थ उपदेश असा होतो. पाठ शब्दाचा अर्थ जर उपदेश असा झाला, शिक्षण घेणं असा अर्थ झाला, तर हरिपाठ याचा अर्थ होतो हरी संबंधी पाठ घेणं म्हणजे उपदेश ग्रहण करणं. ज्ञानोबरायांनी हरी म्हणजे परमात्मा, हरीच्या संबंधाने उपदेश ज्या ग्रंथात केला, हरीच्या संबंधाने पाठ दिला, जगाला पाठ दिला ज्ञानोबरायांनी, म्हणजे हरीच्या संबंधाने उपदेश केलेला आहे. आणि या उपदेशाचं शिक्षण आपण घेतलंच पाहिजे. विढाला या अर्थाला प्रमाण म्हणून बघा, पूर्ण हरिपाठ आपण वाचतो, कधीतरी थोडंसं अर्थचिंतन करा. कितीतरी अभंगांमध्ये हरीच्या संबंधाने उपदेश माऊलींनी केलाय. जसं हरिमुखे म्हणा हे हरीच्या उच्चारणाचा उपदेश आहे, त्याला आपण हरिपाठ म्हणतो एका अर्थाने. तसं हरी म्हणजे कोण आहे, परमात्मा कोण आहे, कसा आहे. इथं पहिला शब्द देव असा आलाय, देवाची ये द्वारी. हा देव कोण आहे, कसा आहे? अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे, सगुण निर्गुण गुणाचे अगुण असा हरी, आणि हरिविन मन व्यर्थ जाय. असा एक हरी आत्मा जीव शिव समा हा हरीच्या संबंधानं उपदेश ज्ञानोबरायांनी या हरिपाठात केलाय, म्हणून याला हरिपाठ म्हणतात. आणि या सर्व कारणांनी आपल्याला हरिपाठ या ग्रंथाचं चिंतन करणं, अर्थचिंतन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मान्य आहे की हरिपाठ रोज म्हटला तरी त्याचं फल प्राप्त होतं नाही असं नाही, पण अर्थचिंतन करून जर आपण हरिपाठ केला तर त्याचं फल हे महान असतं. त्याचं फल हे पुण्याची गणना कोण करी अशा प्रकारचं होतं. त्याचं फल हे अत्यंत अपूर्व अलौकिक विशेष असं असतं की ते आपल्या खऱ्या अर्थानं कल्याणाला कारणीभूत ठरतं. इथपर्यंत ते फल पर्यवसायी अशा प्रकारचं होतं. आणि त्यासाठी अर्थचिंतन करून जर आपण त्या शब्दांचं उच्चारण केलं तर त्याला काही वेगळं महत्त्व प्राप्त होतं. अन्यथा नाथ महाराज सरळ म्हणतात, अर्थ विन पोथे वाचू
प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचोनी काय. नाथ महाराजांनी आक्षेपार्थानं तुम्हाला आम्हा सगळ्या साधकांनाच विचारलेलं आहे. नाथ महाराज बोलतात, आपल्याशीच बोलतात, आपल्याशी बोलतात. नाथ महाराजांनी 2 दृष्टांत अगोदर दिले. प्रेमाविन भजन, तो काय शब्द इकडे घ्यायचा, काय उपयोगाचा आहे. तत हक्कीम असा अर्थ. प्रेम अंतःकरणात नाही, राग आळवितो नाना, आणि काय गातो ते कळेना. काय नाही अंतरी भावना, अशा प्रकारची. अंतःकरणामध्ये भाव नाही, प्रेम नाही, आणि वरवर भगवंताचं रागामधून आळवणी करतो, गायन करतो, भजन करतो, भक्ती करतो. नाथ महाराज म्हणतात काय उपयोगाची आहे सांगा ना. प्रेमाविन भजन काय उपयोगाचं आहे हो. भावेविन भक्ती काय उपयोगाचं आहे. नाकाविन मोती, आता हे मला सांगण्याची गरज नाही, त्याचे सगळे इथं जाणकार मंडळी आहे. मोती खूप अमूल्य आहे. दुकानात गेलं एक सोनाराच्या मोठा चांगला अमूल्य अशा प्रकारचा पैसे देऊन मोती आणला, आणि घालायला ज्या नाकात घालायच्या त्या नाकाचा जर पत्ता नसेल तर त्या मोती कितीही अमूल्य असून काय उपयोगाचा आहे का हो. नाकाविन मोती, नाकच नाही, मोती कितीही चांगला असला तरी काय उपयोगाचा आहे मला सांगा. तुकोबारायांनी सुद्धा हा विचार केलाय. काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेणे वाया गेले. प्रेमाशिवाय भजन काही कामाचं नाही. नाक नसेल तर मोती असूनही काही कामाचा नाही. त्याप्रमाणे अंतःकरण आपण जर अर्थाला जाणलं नाही तर पोथी वाचून काही उपयोग. हरिपाठ रोज म्हटला पण काय म्हणतो, कशासाठी म्हणतो, त्याचा अर्थ काय, काहीच माहिती जर नसेल तर मग काय त्याचा उपयोग काय, त्याचा उपयोग काय. मी नाही विचारत, नाथ महाराज म्हणतात प्रेम अर्थाविन पोथी वाचून काय. नाथ महाराजांचा हा प्रश्न आहे तुम्हा आम्हाला. नाहीतर मग काय होतं, काय म्हणतो हे कळत नाही हो बऱ्याच वेळेला. ज्ञानदेवाप्रमाणे म्हटलं की तिथं आत्मा हा निधान असतं, आणि हा डायरेक्ट निवृत्ती देवी ज्ञान करून टाकतो. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान झाला हरिपाठ. बोल नाही येथून संपला हरिपाठ. ज्ञानदेवाप्रमाणे म्हटलं की आत्मा हा निधान आहे ना, तर पुढचंच घेऊन टाकतो. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान असं होऊन जातं बऱ्याच वेळेला. त्यामुळे अर्थाकडे आपलं लक्ष पाहिजे. किती अभंग झाले, किमान एवढं तर ध्यानात असावं. किती अभंग झाले, आता किती अभंग सुरू आहे, याच्या पुढचा अभंग काय आहे, ध्यानात पाहिजे आपल्या. पण अर्थाकडे लक्ष असणं आपलं महत्वाचं आहे. आणि आपल्या संप्रदायामध्ये केवळ पारायणाला, केवळ पाठांतराला खरंच महत्व दिलेलं नाहीये. अलीकडच्या काळामध्ये, आत्ताच्या काळामध्ये खरं तर ह्याला खूप महत्व आलंय. चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पाठांतर केलं पाहिजे हे मी स्वीकारूनच बोलतोय. त्याला महत्व आलं पाहिजे हे स्वीकारूनच बोलतोय. पण याचा अर्थ असा नाही की त्याला काही अर्थच नाही. त्या पाठांतराला काही अर्थ असला पाहिजे की नाही हो, याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. आळंदीमध्ये आलेल्या साधकानं पहिलं लक्ष अर्थाकडे दिलं पाहिजे, पाठांतर नंतर. विढाला तुम्ही आळंदीला आलेच कशाला, माझा प्रश्न पडतो कधी कधी मला. आळंदीमध्ये हजारो विद्यार्थी आहेत, आले कशाला तुम्ही. नव्हतं तुम्ही यायला पाहिजे. आळंदीमध्ये काय बाकी काही कामं नाहीत का. राहू द्या ना, साधकांना राहू द्या ना. तुम्ही नका येऊ, भरणा करू इथं येऊन. तुम्ही जा आपलं घरी, तिथंच राहा, तिथंच आपला संसार करा, काहीतरी दुसरी साधना करा, नामस्मरण करा, तिथंच करा ना, पाठांतर करा, सगळ्या गोष्टी तिथं करत. आळंदीला आले ही ज्ञानाची भूमी आहे. माझं स्पष्ट मत आहे, आळंदीला आलेल्या विद्यार्थ्यानं विद्यार्थीच असलं पाहिजे, साधक नंतर व्हा.
साधक ही पुढची अवस्था आहे. साधना करतो, अनुष्ठान करतो तो साधक आहे. कशाचं अनुष्ठान करायचं अरे हेच माहिती नाही तुम्हाला, कशासाठी करायचंय, तो परमात्मा कोण आहे, कसा आहे, कुठे आहे हे तुम्हाला काहीच माहिती नाही आणि निघाले अनुष्ठान करायला. पण आळंदीला आलात तुम्ही, विद्यार्थी होऊन आलात, मग तुम्ही अगोदर विद्येलाच अर्थ दिला पाहिजे. तो विद्यार्थी असतो म्हणून त्यांना आधी अभ्यासच करावा, ज्ञानेश्वरी समजूनच घ्यावी, हरिपाठ समजूनच घ्यावा, गाथा समजून घ्यावा, व्याकरण उपनिषद ब्रह्मसूत्रापर्यंत अभ्यास करावा आणि मग पाठांतर करा. त्याला अर्थ आहे विठाला विठाला. आणि हे तुम्हाला आज पटलं नाही, हे जर साधकाला त्या विद्यार्थ्याला आज पटलं नाही, 10 वर्षानं पटल्याशिवाय राहत नाही. कारण 10 वर्षानं तो नेत्रामधून अश्रूच्या धारा काढल्याशिवाय राहत नाही आणि त्याला पश्चाताप झाल्याशिवाय राहत नसतो. विठाला माझा मुद्दा एवढाच आहे चिंतनाचा. संतांनी आपल्याला उपदेश करण्यासाठी ग्रंथ रचना केलेली आहे, त्याचा विचारच आपल्याकडून घडला पाहिजे, त्याचा अर्थच कळला पाहिजे. अर्थ कळलाच नाही तर आचरण कशाचं मातीचं करणार का तुम्ही? हरिपाठ काय सांगतो हेच तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही आचरण काय करणार आहेत ना. पण संतांनी आचरणासाठी तुम्ही चांगलं वागा याच्याकरताच उपदेश केलाय, ग्रंथ सांगितलेत. मग ते कसं वागा, काय वागा हे जर तुम्हाला कळलंच नाही तर ग्रंथ लिखाणाचा उपयोग काय? माऊली म्हणतील मी नसतं केलं तर बरं झालं असतं. त्यांना मी काय सांगितलं हेच कळना, ज्ञानेश्वरीत मी काय बोलतो हेच यांना समजना, हरिपाठातून मी काय या लोकांना सांगितलंय, उपदेश केला याचाही विचारच करायला तयार नाहीत. माऊलींना ही गोष्ट आवडेल का? म्हणून माझा मुद्दा एवढाच आहे. मग आपण अर्थचिंतन केलंच पाहिजे. विठाला एक दृष्टांत देतो. उपनिषदामध्ये आलेला हा दृष्टांत आहे, माझ्या अर्थाला अनुकूल आहे, अत्यंत महत्वाचा आहे, गांभीर्यानं ऐका. छांदोग्य उपनिषदामध्ये ही कथा आलेली आहे. कुरु प्रदेशामध्ये इभ्य नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये वशस्ती चाक्रायन नावाचे एक ऋषी राहत आहेत. एक गरीब अशा प्रकारचं ब्राह्मण कुटुंब, साधना करणारे, सगळ्या प्रकारचा अभ्यास त्या ऋषींचा, वेद वेदांगाचा अध्ययन झालेलं, सगळ्या प्रकारचा अभ्यास आहे, तयार आहे. दोघंही पती पत्नी आनंदानं राहायचे, नांदायचे, एका गावामध्ये, त्या गावामध्ये राहायचे. पण दुर्दैवानं घडलं असं की ओला दुष्काळ ज्याला म्हणतात, ओला दुष्काळ, असा पाऊस पडला. तसं खूप वर्षांनी आता आळंदीमध्ये त्या पुलावरून पाणी गेलं, खूप वर्षांनी गेलं. हे खूप मोठा असा पाऊस झाला आणि जे काही धान्य होतं, पीक होतं, ज्वारी बाजरी, हे सडून गेलं, नष्ट झालं आणि दुष्काळ पडला. खायला काही उरेना, जेवढं पूर्वीचं शिल्लक होतं ते संपून गेलं लोकांचं. आता खायचं काय? दुष्काळ पडला आणि हे ब्राह्मण कुटुंब भिक्षा मागून जगणारं, आधीच स्वतःची जमीन नाही, काही नाही, गरीब कुटुंब भिक्षा मागून जगणार, लोकांचीच खाण्याची पंचायत झाली, यांना कोण देईल हो? म्हणून अन्नासाठी अन्न करता करता हे गावोगाव फिरायचे, पती पत्नी दोघं जण, फक्त पोटा आणि जिवंत राहण्यासाठी गावोगाव फिरायचे. कुठेतरी कोणी भिक्षा काही दिली खायला तर तेवढं खायचं, पोट भरायचं, एक एक दिवस असा काढायचा. भयंकर दुष्काळ. असं करता करता दोघांनाही भयंकर अशी भूक लागली, रस्त्यानं वाटचाल सुरू आहे आणि त्यांची जी अर्धांगिनी होती, पत्नी होती, तिला चालता चालता चक्कर आली, पोटात अन्नाचा कण नाही. म्हणजे कधीही कथा दृष्टांत इतकं विस्तारानं न सांगणारं उपनिषद सुद्धा, उपनिषद वेदाचाच एक प्रकार आहे उपनिषद, त्या उपनिषदामध्ये ही कथा आलेली आहे, विस्ताराने कथा आलेली आहे. त्या पत्नीला चक्कर आली आणि ती खाली पडली. थोडा वेळ झालं, पाण्याचा एक घोट तोंडामध्ये टाकला वशस्ती चाक्रायणांनी, तिला जागं केलं, हलवलं, ती जागी झाली. पुन्हा हळूहळू पावलोपावली एका गावामध्ये पोहोचले. त्या गावामध्ये लोक हत्तींना सांभाळायचे, हत्ती पाळायचे.
त्याला महावत म्हणतात. एक महावत होता, दारामध्ये बसला होता आणि उडीद खात होता. उडीद जुने घरामध्ये कुठेतरी ठेवून दिलेले, त्याच्याही घरात काही नसेल दुसरं काही, म्हणून त्याने उडीद काढले आणि तो दारामध्ये खात बसलेला. तिथं हे दोघं जण ते पत्नीला एका गावाच्या बाहेर झाडाखाली तिथंच ठेवलं आणि ते स्वतः त्या गावात गेले ऋषी, आणि त्याच्या समोर जाऊन त्याला दयावया करू लागले. बाबा, मला काहीतरी खायला देशील का? तू जर आता मला थोडंही खायला दिलं नाही तर काही वेळेतच माझा प्राण जाण्याची वेळ आलेली आहे. 2 दिवसापासून अन्नाचा कण पोटात नाही माझ्या. थोडंसं तरी मला काही अन्न देशील का? असे शब्द आहेत बरं. थोडंसं तरी मला काही अन्न देशील का, की जेणेकरून मी जिवंत राहील. एवढी दयावया ऐकल्याच्या नंतर त्या महावताला दया उत्पन्न झाली. त्यानं सांगितलं, महाराज काय सांगू, तुम्हाला मी हे उडीद नक्की दिले असते, हो नक्की दिले असते, परंतु तुम्ही ब्राह्मण देवता, मी एक सामान्य असं हत्तीला प्राण्यांना सांभाळणारा, पशु सांभाळणारा महावत आहे, आणि हे उडीद मी उष्टे केलेले आहेत, मी खाल्लेले आहेत, आणि हे उष्टे अशा प्रकारची उडीद मी तुम्हाला कसे देऊ? तुम्ही देवता ब्राह्मण आहात, कसं देऊ तुम्हाला? हे मला संकोच होतोय. असं म्हटल्याच्या नंतर त्या ब्राह्मण देवतेने सांगितलं, ऋषी म्हणाले, हे बघ, वेदामध्ये, शास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये एक आपत्काल, आपतधर्म म्हणून एक प्रकरण आहे. आपतधर्म, जेव्हा प्राण जाण्याचीच वेळ येईल तेव्हा नियमाला अपवाद असतो, पण उष्ट खायला अडचण, उष्ट खाऊ नये. पण प्राण जायचीच वेळ आली त्याला आपत्काल म्हणतात, संकटाचा हा काळ आहे. मग अशा वेळी थोडंसं उष्ट खाऊन आपला प्राण जगवावा, असं शास्त्र आहे. आणि म्हणून तू मला जर दिलंस ना थोडंसं काही, तर काही तुला काही दोष लागणार नाही, माझे प्राण जिवंत राहतील, मला तू उडीद देऊ शकतो, काही अडचण नाही, संकोच करू नकोस. आणि मग त्यांना आनंदानं ते त्याच्यातले काही मुठभर असे उडीद त्यांना दिले. त्याने ते उडीद घेतले, हापापलेल्या पोटानं ते 2-4 घास ते उडीद खाल्ले, थोडं बरं वाटलं. आणि पत्नीची आठवण झाली. खाल्ले का? कारण ते खाल्ल्याशिवाय परत पत्नीपर्यंतही जाऊ शकत नव्हते, म्हणून 2-3 घास ते उडदाचे खाल्ले आणि ते उडीद हातामध्ये घेतले तसेच, आणि आनंदानं धावतच आले, पळतच आले पत्नीकडं. आणि तिला म्हणाले, हे बघ, हे घे, उडीद खा, आपल्याला आज भिक्षा मिळाली, घाबरण्याचं काही कारण नाही, हे उडीद घ्या आणि खा. ते म्हणाले, महाराज, मला ही उडीद खाण्याची आता काही आवश्यकता नाही, कारण तुम्ही जसे गेले ना तसं या ठिकाणी 2-3 यात्रेकरू जात होते गृहस्थ, आणि त्यांनी मला थोडीशी भिक्षा दिली आणि ती मी खाल्ली. मला आता बरं वाटतंय, माझा आजचा दिवस भागला, मला खाण्याची काही आता गरज नाही, हे उडीद आपल्याकडं असेच आपण सांभाळून ठेवू. ही असते बरं पत्नी, अमोल महाराज ध्यानात ठेवा, ही पत्नी असते. तिनं ती खाल्ले नाही, तसेच ठेवले. रात्री निवांत सुखानं झोपले. सकाळी उठल्यानंतर आता पुन्हा भूक लागली. किती वेळ ती टिकणार आहेत उडीद? भूक लागली. आणि उशस्ती चाक्रायण आपल्या पत्नीला म्हणाले, थोडंसं 2 घासही मला जर काही खायला भेटलं असतं ना, तर मी आपल्या पोटाची काहीतरी सोय केली असती, मी कुठंतरी गावामध्ये गेलो असतो. मी असं ऐकलंय की या गावाच्या पलीकडच्या गावामध्ये एक त्रिविक्रम नावाचा राजा आहे, आणि त्या राजानं मोठा यज्ञ मांडलेला आहे. त्या यज्ञामध्ये जर मी जाऊन पौरोहित्य केलं तर मला दक्षिणा काही मिळाली असते, काही अन्नधान्य भिक्षा भेटली असते, आणि दोघांचे काही दिवस भागले असते, बरं झालं असतं. मग ती म्हणाली, जा ना तुम्ही, जा ना, काही अडचण नाही, जा ना. तेव्हा उशस्ती चाक्रायणांचं वाक्य आहे, मी नक्की गेलो असतो, जरूर गेलो असतो, जाणं मला गरजेचंही आहे, पण करू काय? तिथपर्यंत जाणे इतकी शक्ती आणि सामर्थ्य माझ्यात राहिलं नाही. विठाला विठाला. आपलं चांगलं आहे महाराज, आपल्याला लोक भिक्षा देतात, मधुकरी देतात, आपलं बरं आहे, खरंच खूप चांगलं आहे. पूर्वीचे लोकांनी खूप कष्ट घेतले, खूप क्लेश सहन केले, आणि हा परमार्थ जागवला, टिकवला, धर्म सोडला नाही महाराज. अशा संकटातही पूर्वीच्या महापुरुषांनी धर्म सोडला. आता 4 पैशासाठी धर्म लोक विकतात. ह्या महात्म्यांचे उपकार आहेत आपल्यावर.
काय परिस्थिती आहे विचार करा तुम्ही. ते म्हणाले माझ्या पोटात जर 1-2ही घास गेले असते तर मी तिथपर्यंत चालत जाऊ शकलो असतो, पण कसा चालत जाऊ, मी चालणं शक्य नाही, मला पोटात काहीच नाही, चालू कसा, जाऊ कसा मी. तेव्हा त्या पत्नीनं आपल्या साडीच्या चिरकुटामध्ये असं बांधलेले जे गाठ बांधलेले जे उडदाची होती कालचे उरलेले ते काढले, स्वतः उपाशी राहिले आणि सांगितलं हे उडीद खा आणि तुम्ही जा. त्याने ते उडीद घेतले, 2-3 घास खाल्ले, पत्नीसाठी 2 घास ठेवले आणि चालत चालत त्या गावापर्यंत गेले. तिथं यज्ञ चाललेला होता. अनेक ऋत्विज ब्राह्मण त्या ठिकाणी यज्ञाच्या आहुती देण्यासाठी प्रवृत्त झालेले, यज्ञाच्या आहुती टाकणार इतक्यात तिथं ते पोहोचले. राजा यजमान होऊन सपत्नीक त्या ठिकाणी बसलेला आहे. तिथं हे ऋषी गेले आणि यज्ञाची आहुती ते तिथले ब्राह्मण टाकणार, ऋत्विजांनी टाकणार इतक्यात वशस्ती चाकरायनांनी गर्जना करून त्या ठिकाणी प्रश्न विचारला ऋत्विजांना की तुम्ही ज्या आहुती टाकताय, जे मंत्र तुम्ही म्हणताय, त्या मंत्रामध्ये कोणत्या देवतेची स्तुती केली तेवढं मला सांगा. ऐका, मला माझा मुद्दा इथं आहे. तुम्ही जे मंत्र म्हणताय, ज्या श्रुती म्हणताय वेदातल्या, त्या मंत्रांमध्ये कोणत्या देवतेची स्तुती केली, ती देवता कोण आहे, या मंत्रांचा अर्थ काय आहे, हे सगळं मला तुम्ही समजून द्या आणि मग आहुती टाका. अन्यथा हे मंत्रच तुम्हाला रक्षणाच्या ऐवजी भक्षण करतील, तुम्हाला ही मारक ठरतील, कदाचित तुमचा प्राण सुद्धा जाऊ शकतो, कारण असं शास्त्र वचन आहे. असं त्यांनी त्या ऋत्विजांना सावध केलं. घाबरले ते ऋत्विज, कारण त्यांना त्या देवतेचं ज्ञान नव्हतं, फक्त पाठांतर पाठ केलेलं होतं, व्यवस्थित पाठांतर, मंत्र म्हणायला तयारच होते. माझा मुद्दा कुठेही ध्यानात घ्या. पाठांतर व्यवस्थित केलंय, सगळं स्पष्ट उच्चारण आहे, संहिता घेऊनच पाठांतर केलेलं आहे, असं नाही. त्या ऋत्विजांनी प्रामाणिकपणे हात जोडून सांगितलं की हे मंत्र आम्ही फक्त पाठ केलेत. लक्षात घ्या, प्रामाणिकपणाही खूप महत्वाचा असतो. मोठ्या माणसांच्याच ठिकाणी प्रामाणिकपणा असतो. जे दांभिक असतात ते कधी प्रामाणिकपणा व्यक्तही करत नाही. त्याने आपला प्रामाणिकपणा व्यक्त केला, महाराज खरंच आहे, आम्ही पाठांतर केलं, या मंत्रांचे अर्थ आम्हाला कळत नाहीत, कोणता तो देव आहे माहिती नाही. आणि मग सावध केलं, मंत्र जर म्हणाल तर तुमचा प्राण जाईल, म्हणू नका मग मंत्र. सावध केलं महाराज, वशस्ती चाकर आहे. मग राजा उठला, यजमान त्रिविक्रम नावाचा राजा उठला, वशस्ती चाकरांना साष्टांग दंडवत घातला ऋषींना आणि म्हटले महाराज आपण कोण, आपला परिचय द्या. तेव्हा त्यांनी सांगितलं मैं चक्र का पुत्र चाकरायन हो, ऋषी चाकरायन, वशस्ती हे माझं नाव आहे. असं म्हटल्याबरोबर सगळे समाज महाराज तिथं आलेले उठून उभे राहिले, नमस्कार करायला लागले. प्रसिद्ध होते, राजालाही माहिती होतं. राजानं साष्टांग दंडवत घालून प्रार्थना केली, विनंती केली आणि सांगितलं महाराज तुम्हाला शोधण्यासाठी मी किती प्रयत्न केले. आता हे गावोगाव फिरत असल्यामुळे राजाला हे सापडले नाहीत. राजा म्हणाला मी तुम्हालाच या ठिकाणी माझं पौरोहित्य करण्यासाठी आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, माझ्या सैनिकांना मी पाठवलं, मी तुमचा खूप शोध घेतला, पण तुम्ही सापडले नाही आणि त्यामुळं यज्ञ माझा पार तर पडला पाहिजे. मग या ऋत्विजांना बोलावून या ठिकाणी यज्ञ मी करतोय. माझी विनंती आहे की आमचा यज्ञ तुम्हीच पार पाडा, तुम्हीच या, तुम्हीच हे मंत्र म्हणा. असं म्हटल्याच्या नंतर वशस्ती चाकरायणांनी सांगितलंय, आता इथलंही वाक्य महत्वाचं आहे बरं. त्यांनी सांगितलं एक शर्त आहे. काय शर्त आहे? वशस्ती चाकरायण म्हणाले मी हे मंत्र म्हणतो, यज्ञ पार पाडतो, सगळं करतो, फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जेवढी दक्षिणा या ऋत्विजांना द्याल तेवढीच मला द्या. या वाक्यात अर्थ आहे बरं. तुम्हाला याचा अर्थ नसेल कदाचित कळला, याच्यामध्ये फार मोठा अर्थ दडलेला आहे. याचा भाव समजून घ्या, कारण सगळ्यांना कळालं होतं हे वशस्ती चाकरायण आहेत, महान पंडित आहेत, विद्वान आहेत, प्रसिद्ध आहेत. आता राजा यांना फार मोठी दक्षिणा देणार आणि हे त्यांच्याही ध्यानात आलं होतं वशस्ती चाकरायणांच्या की आता राजा मला भरपूर दक्षिणा देईल, पण ह्या ऋत्विजांना तर आता काय हाकलून देतो की काय, यांना तो काही द्यायचा नाही. या भावनेपोटी मला जेवढी देतो तेवढीच यांना दे असं वाक्य नाही. वाक्य कसं आहे ध्यानात घ्या. असंही ते म्हणू शकले असते, राजा जेवढी दक्षिणा तू मला देशील
तेवढीच या ऋत्विजांना दे, असं ते नाही म्हणाले. जेवढी त्यांना देशील तेवढीच मला दे. याचा अर्थ असा झाला, मला जर जास्त द्यायचे असेल तर त्यांना सुद्धा तुला दक्षिणा जास्तच द्यावी लागेल. मग त्या ठिकाणी त्या ऋत्विजांनी उशस्ती चाकरायणांना प्रश्न विचारले, तो देव कोण आहे? तुम्ही तरी सांगा ना महाराज, आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही तरी सांगा ना, आता तो देव कोण आहे? तेव्हा त्या ठिकाणी अनेक प्रश्न त्यांनी विचारावेत, त्यांनी उत्तरं द्यावेत. ती प्राण नामक देवता आहे. ती प्राण नामक देवता आहे म्हणजे तो देवच आहे. प्राणाच्या रूपानं तोच अवतरलेला असतो आणि प्राणाच्या माध्यमातून त्या जगत नियंत्या अशा परमात्म्याचंच हे स्तवन चाललेलं असतं, असं उत्तर दिलंय. ते समष्टी प्राण म्हणजे परमात्मा ईश्वरच आहे आणि त्याचंच तुम्ही स्तवन करताय, असं उत्तर दिलंय. उद्गीत म्हणजे प्रणवच असतो, तोच ओंकार आहे, ते देवाचंच नाव आहे, असा उपदेश त्या ठिकाणी केलाय. त्या मंत्रांचा अर्थ सांगितलाय आणि मग यज्ञ पार पाडला. माझा दृष्टांत संपला. माझा मुद्दा एवढाच होता, अर्थ जाणल्याशिवाय जर मंत्रांचं उच्चारण केलं तर उशस्ती चाकरायण त्यांना सावध करतात, कदाचित तुमचा नाश होईल, तुम्हाला पापही लागू शकेल. म्हणून अर्थ जाणून जर मंत्रांचा उच्चार केला तर त्याचं फल प्राप्त होतं. अन्यथा तिथं उदाहरण दिलंय उपनिषदामध्ये, अर्थ न जाणता जर मंत्रांचं उच्चारण केलं, मंत्र म्हटले, श्रुती म्हटल्या, शब्दाचं उच्चारण केलं तर राखेमध्ये तुपाची आहुती टाकल्यासारखं आहे, बस, दुसरं काही नाही, त्याचा काही उपयोग होत नसतो. म्हणून अर्थ जाणूनच आपण श्रुतीचं मंत्रांचं वाचन केलं पाहिजे, असा याचा अर्थ आहे. मग मला सांगा, हरिपाठ हा आमचा मंत्रच आहे. ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियेले. हरिपाठ, हरी हरी हा सुद्धा आमचा काय आहे? मंत्रच आहे. मग आपण सुद्धा या परंपरेला धरून अर्थपूर्वक हरिपाठाचं चिंतन केलं तर खऱ्या अर्थानं ज्ञानोबराय संतुष्ट होतील. मला हे नक्की मान्य आहे की हरी हा मंत्र असा आहे की याचं उच्चारण कमी जास्त झालं, बिघडलं तर काही फार मोठा दोष नाही लागणार. याचा अर्थ न जाणता सुद्धा हरी हरी म्हटलं तरी फल तुम्हाला प्राप्त होईलच, हेही स्वीकारून मी बोलतोय. परंतु तरी सुद्धा हरी हरी या मंत्राचा अर्थ जाणून, हरिपाठ याचा अर्थ जाणून जर तुम्ही हरिपाठ म्हटला तर निश्चितच तुम्हाला अपूर्व आणि विशेष असं फल प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. किंबहुना जे मोक्ष फल पर्यवसायी होणारं जे मंत्र असतो, हरिपाठ असतं, जे साधना असते, ती साधना तुमच्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा पुण्याची गणना कोण करी, एवढंच फल प्राप्त होईल, फक्त पुण्य प्राप्त होईल, अपूर्व सिद्ध होईल, अर्थचिंतन केलं नाही तर. पण अर्थचिंतना सहित तुम्ही हरिपाठ म्हटला तर निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कसे इथे एक पूर्व पक्ष असा आपण घेऊ. काय? ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलंय, समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वाने तेवी श्रवणे अर्थे पठने मोक्षोची लाभे. एखादा श्रीमंत पुरुष आहे समजा, समर्थ आहे, समर्थ म्हणजे सर्व शक्ती संपन्न आहे, सगळ्या प्रकारचं त्याच्याकडं ऐश्वर्य आहे, त्यानं पंगत घातली, 2-3 मजली धर्मशाळा आहे. मग समर्थाची पंगत असल्याच्या नंतर खालच्या मजल्यावर वेगळं पक्वान्न, मधल्या मजल्यावर वेगळं, त्याच्यावरच्या मजल्यावर वेगळं, असं काय असतं का? नाही. शेवटच्या जो मजला आहे त्या ठिकाणी श्रीखंड पुरी आहे म्हणे, मधला जो आहे त्या ठिकाणी चपाती भाजी आहे आणि खाली फक्त वरण भातच आहे, असं असतं का? समर्थाच्या पंक्तीला असं असू शकत नाही. ते समर्थाची पंगत आहे, सगळ्यांना एकच पक्वान्न. तसं ज्ञानेश्वरी असेल किंवा संत वाङ्मय असेल, हरिपाठ त्याच्यातच घ्या, काही अडचण नाही. श्रवणे अर्थे पठने, श्रवण करा, अर्थचिंतन करा किंवा नुसतं वाचन करा, पठन करा. ज्ञानोबराय म्हणतात मोक्षाची लाभे. आणि आतापर्यंत तर तुम्ही सांगताय की अर्थचिंतनच केलं पाहिजे, याला अर्थ काय? याचा अर्थ नेमका काय? या शंकेचं समाधान काय? ऐका, इथं जरी श्रवणे अर्थे पठने मोक्षाची लाभे असं म्हटलं असलं तरी तिथं सुद्धा श्रवणेच्या नंतर अर्थे आलेलं आहे आणि पठनेच्या अगोदर पण अर्थे आलेलं आहे. श्रवणाने अर्थ समजून घ्या आणि अर्थपूर्वकच पठन करा, असं चिंतन आपण करू शकतो. एक किंवा एक स्वतंत्र साधन जर घेतलं तरी काही अडचण नाही. पण
पण तुम्हाला एक दिवस पठन जरी केलं, अर्थातूनच जावं लागेल. जर मोक्ष प्राप्त करायचाच असेल तर तुम्हाला पठनातून अर्थाकडेच यावं लागेल, श्रवणातून अर्थाकडेच यावं लागेल आणि अर्थचिंतनाच्या द्वाराच अर्थरूपता सिद्ध होईल, अन्यथा होणार नाही. आणि तुम्ही जर हा दुराग्रह धरून बसले, मी श्रवणच करेल मला मोक्ष प्राप्त होईल, मी फक्त पठनच करेल मोक्ष प्राप्त होईल, तर तुमच्या बापालाही होणार नाही. अर्थरूपता सिद्ध झाली या फलावरून साधनेची कल्पना होते. फलबल कल्पन्याय याला म्हणतात. आणि या न्यायाने आपल्याला अर्थचिंतन करण्याची आवश्यकता आहे. दुसरं उत्तर असं आहे की असं जे माऊलींनी म्हटलंय ना, ते ज्यांना श्रवणाची साधना करण्याची म्हणजे त्याला काय म्हणतात, सगळी सामग्री उपलब्ध नाही त्यांच्याकरता आहे. ज्यांना पाठ ऐकण्याची सोय नाही त्यांच्याकरता आहे. तुम्ही आळंदीला आले, तुम्ही साधक आहे, आपण विद्यार्थी आहे, आपल्यासाठी हे नाही, आपल्यासाठी अर्थे हेच साधन आहे. विठाला या सगळ्या चिंतनावरून सिद्ध झालं की हरिपाठाचं चिंतन केलं पाहिजे, हरिपाठाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. सगळं खरंय. सांगा हरिपाठाचं महात्म्य काय, हरिपाठाचा अर्थ काय सांगा, असं कोणाला वाटेल तर ऐका. ज्ञानोबरायांनी हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये, पहिल्याच चरणामध्ये हरिपाठाचा महिमा प्रतिपादन केला. Oh,
वाह, आता या लहान्याबरोबर मोठ्याचा अवघड व्हायलाय जरा. एवढ्या मारायले तर मोठ्या एवढ्या उड्या कुठं जमत का मोठ्याले. आम्ही लय नाचायचो बरं बालाजी महाराज. एक काळ गाजवला आळंदीत. जुन्या लोकांना माहित आहे. लोक आम्हाला फक्त बघायला येत होते माऊलीच्या पालखीला. असं नाचत होतो आम्ही. जुने लोक विद्यार्थी आमचे आले ना बरेच नाचायचो आम्ही. डबल आंघोळच व्हायची पूर्ण, भले चिम कपडे. पण असं कसंही नव्हतं. नियमात पावली धरून वारकरी नृत्य ते खरं नृत्य असतं. अलीकडं कसं आहे ते उगाच अस्ताव्यस्त, कसंही बेशिस्त अशा प्रकारचं असेल त्याला काही अर्थ नाही. नाचताना सुद्धा गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आणि पुन्हा आवडीने, हे महत्वाचं. ज्ञानोबरायांनी या पहिल्या चरणामध्ये 4 मुक्ती प्राप्त होण्याची साधना सांगितली. तेने मुक्ती 4 साधी येल्या, त्याने 4ही मुक्ती प्राप्त केल्या. कोणत्याही 4 मुक्ती? मुक्ती म्हणजे मोक्ष. तो 4 प्रकारचा मोक्ष आहे. मुळात पुरुषार्थ 4 प्रकारचे आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ह्याच्यातला 4था मोक्ष. आणि हा मोक्ष पुन्हा 4 प्रकारचा आहे. सलोकता याचा अर्थ आहे देवाच्या लोकाला जाणं, वैकुंठाला जाणं, ब्रह्मलोकाला जाणं. समीपता देवाच्या जवळ जायला भेटणं. सरूपता देवाच्या सारखं चतुर्भुज रूप प्राप्त होणं. आणि सायुज्यता म्हणजे देवाच्या स्वरूपाशी, आत्मस्वरूपाशी समरस होणं. याला सायुज्य मोक्ष असं ज्ञानोबरायांनी म्हटलंय. हे 4 प्रकारचे मोक्ष झाले. माऊलींच्या चिंतनाच्या दृष्टीनं खऱ्या अर्थाने परम पुरुषार्थ, खरा मोक्ष कोणता असेल तर हा सायुज्य नावाचाच खरा मोक्ष आहे, असं माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे. या ब्रह्मत्वासीच पार्था सायुज्य ऐशी व्यवस्था, याची नावे 4था पुरुषार्थ गा. 4था पुरुषार्थ, पुरुषार्थामध्ये 4था म्हणजे मोक्ष. आणि खरा मोक्ष याची नावे, यालाच खरा मोक्ष म्हणतात की जो सायुज्य मोक्ष आहे. म्हणजे बाकीचे 3 मोक्ष माऊलींना फारसे म्हणजे मान्य आहेत असं नाही. मान्य सगळेच असले तरी माऊलींना जे अपेक्षित आहेत, माऊलींना जो सांगायचा आहे खरा मोक्ष एकच, तो म्हणजे सायुज्य नावाचा मोक्ष. पण ज्याला कुणाला या 4ही मुक्ती प्राप्त करून घ्यायच्या असतील, ज्ञानोबराय म्हणतात त्याला ह्या 4 मुक्ती प्राप्त होतात. त्याला देवाच्या लोकाला जायला मिळतं. खऱ्या अर्थाने तो वैकुंठवासी झाला. नाहीतर फक्त बाकीचे पत्रिकेवरच वैकुंठवासी. ते कुठं असतात, कोणत्या वाशी आपल्या लोकांमध्ये असतात, नरकवासी का काय सांगता येत नाही. पण
खऱ्या अर्थाने वैकुंठवासी कोण असेल तर तोच आहे. कोण? देवाची द्वारी उभा क्षणभरी तो. त्याला चारही मुक्ती प्राप्त होतात. म्हणजे कुणाला? जो देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा आहे त्याला. एका दमात एका ह्याच्यामध्ये वाक्य उच्चारलं मी, पण एवढं हे सोपं नाही. ह्याच्यातला एक एक शब्द एक दिवस चिंतन केलंय मी. हे ऐकणारी काही मंडळी असतील इथं. एक दिवस हरिपाठाचं चिंतन करताना वारीमध्ये हरिओम महाराज 4 शब्दामध्ये, हरी महाराज 4 शब्द आपण ज्ञानेश्वरीमध्ये 4 शब्दामध्ये ब्रह्मसूत्री आणतो, चतुसूत्री आपण 4 शब्दामध्ये आणतो. अनेक ठिकाणी चिंतन केलं जातं चतुसूत्रीचं. आम्ही हरिपाठात केलं. हरिपाठातल्या पहिल्या 4 शब्दात ज्ञानोबा यांनी चतुसूत्री कशी आणली. स्वतंत्र एक पाठ आहे त्याचा, तुम्ही ऐकू शकता, युट्यूबवर आहे तो. देवाची ये जन्माद्यस्य यतः द्वारी शास्त्र योनित्वात शास्त्रम योनिहि प्रमाणम यस्य द्वारम शास्त्र योनित्वात द्वारी उभा. उभा शब्दामध्ये अथा तो ब्रह्म जिज्ञासा, अथ अतः ब्रह्म जिज्ञासा हे उभा शब्दाचा अर्थ आहे. आणि क्षणभरी म्हणजे तत्तु समन्वयात. सगळी उपनिषद शास्त्र सर्वत्र अन्वय त्या परमात्म्याचा असाच केलेला आहे. असंच त्याचं प्रतिपादन केलंय की एका क्षणामध्ये सुद्धा परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झालं. एका क्षणामध्ये तो महात्मा जीवनमुक्त होतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो. सर्व शास्त्रामध्ये असंच वर्णन आहे. पण क्षणभरी शब्दामध्ये तत्तु समन्वयात. 4ही सूत्र हरिपाठाच्या पहिल्या 4 शब्दामध्ये चिंतनात आणता येत असतील तर हरिपाठ हे ज्ञानशास्त्र आहे असं चिंतन करायला काय अडचण आहे. म्हणून हरिपाठ हे ज्ञानशास्त्रही आहे. आणि दुसऱ्या चरणातच हरिमुखे म्हणा म्हटलं असल्यामुळे हे भक्तिशास्त्र आहे. आणि किंबहुना असोनी संसारी जिव्हे वेगू करी किंवा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी, ह्या दोन्ही चरणाचा विचार केला तर ज्ञान आणि भक्तीचा समतोल सुमधुर समन्वय सांगणारा हरिपाठ ग्रंथ आहे असं चिंतन करावं लागतं. पण हरिपाठ हे ज्ञानशास्त्र आहे का भक्तिशास्त्र? उत्तर असं आहे की ते ज्ञान भक्ती समन्वय प्रतिपादक शास्त्र आहे. विढाला देवाच्या द्वारामध्ये क्षणभर जो उभा आहे त्याने 4ही मुक्ती प्राप्त केल्या. सरळ पहिल्या चरणाचा अर्थ असा आहे. आता फलबल कल्पनेयाने 4 मुक्ती प्राप्त होणं हे फल असेल तर इथल्या क्षणभरी शब्दाचा काही विशेष अर्थ असला पाहिजे. इथल्या द्वारी शब्दाचा काही विशेष अर्थ असला पाहिजे. इथल्या उभा शब्दाचा काही विशेष अर्थ असला पाहिजे. आणि इथला देव सुद्धा विशेष अर्थाने संपन्न असला पाहिजे. विढाला थोडक्यात सांगतो, पूर्ण अभंगाचं नव्हे, अभंगातल्या पहिल्या चरणाचं ही चिंतन करणं शक्य नाही आपल्या फावल्या वेळेमध्ये. किंबहुना पहिल्या चरणातील पहिल्या शब्दाचंही पूर्ण मला चिंतन करता येणं आता शक्य नाही. शक्य नाहीच आहे, कारण तो देव एवढ्या अर्थाने संपन्न आहे. पहिला शब्द देव हा की तेवढे अर्थ मी नाही सांगू शकत. केवळ हरिपाठाचंच प्रामाण्य घेतलं. आम्ही चिंतन असं केलंय हरिपाठाचं की हरिपाठातला देव हा ज्ञानोबरायांना कोणता अभिप्रेत आहे. उपनिषदातून देव, ब्रह्मसूत्रातून देव, गीतेतला देव, पुन्हा माऊलींचे 5 ग्रंथ, ज्ञानेश्वरीतून माऊलींना जो देव सांगायचा आहे, अमृतानुभवातून जो देव सांगायचा तोच देव इथं आहे. माऊलींचे सगळे ग्रंथ बघा, त्या ग्रंथांमध्ये माऊलींना जो देव सांगायचा आहे तोच देव इथं आहे. आणि हरिपाठातूनच देव बघा, पूर्ण पुढचा ग्रंथ बघा हरिपाठ. आणि हरिपाठामध्ये जिथं जिथं जो जो देव सांगितला, जसा जसा देव सांगितला तो आणि तसा तसा देव शब्दाचा अर्थ इथं देव शब्दात आहे असं चिंतन करतायत. हे सगळं चिंतन करायला जरी वेळ नसला तरी आपण नंतरही, म्हणजे उद्यापासून नंतरही हरिपाठावर आमचं चिंतन काही दिवस आणखी सुरू राहणारच आहे. ते तुम्हाला ऐकायला कदाचित अपेक्षा असेल तर तुम्ही ऐकू शकता. थोडंसं चिंतन सांगतो, अभंग सेवेसाठी घेतलाय म्हणून. देवाच्या संबंधाने जेवढ्या विप्रतिपत्ती जगात आहेत तेवढ्या कशाच्याच विषय नाहीत. कशाच्या संबंधानं? धर्माच्या संबंधानं आहे, अधर्माच्या आहे, पाप पुण्य
जगत उत्पन्न कसं झालं, प्रत्येकाविषयी विप्रतिपत्ती आहे, विवाद आहेच, पण देवाच्या संबंधानं जेवढा वाद आहे जगात तेवढा कशावरच वाद नाही. मुळात देव आहे का इथूनच वाद सुरू होतो. देव नाहीच म्हणणार आहे. बरं, नाही म्हणणारा काही सामान्य गावाकडचा आपल्या नांगर हाणणार आहे असं नाही. नाही म्हणणारा एक दार्शनिक आहे. पूर्वमीमांसा शास्त्र सांगतं देवच नाही, सांख्यशास्त्र सांगतं देवच नाही, वैशेषिक शास्त्र सांगतं दार्शनिक देव नाही, चार्वाक सांगतं देव नाही. हे दार्शनिक आहे. मोठे मोठे शास्त्रकार देवच नाही म्हणतात. इथून सुरुवात आहे. काही जण दार्शनिक योगशास्त्र असेल, देव आहे, कसा आहे ते त्यानं सांगितलं आहे. विशेष पुरुष आहे, क्लेश कर्म विपाकैहि तद आशयैहि अपरामृष्टः पुंविशेषः पुरुषः. योगशास्त्रानं सांगितलं असा ईश्वर आहे. विस्तार करायला आपल्याला वेळ नाही. न्यायशास्त्र सांगतं ईश्वर आहे, आहे म्हणे देव. कसा देव आहे तो? नित्य ज्ञान इच्छा प्रयत्नवान ईश्वर हा. ज्याचे ज्ञान इच्छा प्रयत्न हे नित्य असतात त्याला ईश्वर असं म्हणतात. तो जगताचं निमित्त कारण आहे. उत्तर मीमांसा सांगते जो सर्वज्ञ सर्वशक्तिमान अशा प्रकारचा ज्याच्यापासून जग निर्माण झालेलं आहे असा एक ईश्वर आहे. प्रत्येकानं आपापल्या मताने ईश्वर मांडला. देवाच्या विषयी अनेक वाद आहेत. किंबहुना वृक्ष पाषाणादिकापर्यंत देव मानणारे लोक आहेत. भैरव मैरालादिका हा इथपर्यंत देव मानणारे लोक आहे. हाच देव आहे, खंडोबाच देव आहे इथपर्यंत लोक आग्रहानं सांगतात. आपापला देव प्रत्येकाने सांगितला शास्त्रकारांनी. प्रत्येकजण तो मानतो, ही त्या प्रत्येकाची भावना वेगळी. पण चिंतन असं करायचंय, मुळात हा देव दोन प्रकारचा शास्त्राला अभिप्रेत आहे. एक सगुण, दुसरा निर्गुण. दोनच प्रमाण देतो. उपनिषदांनी सांगितलं द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच्या व अमूर्तंच्या. आता वारकरी संप्रदायाकडे या ज्ञानोबराय पाया आहे, तुकोबराय कळस आहे. दोनच प्रमाण दोघांची सांगतो आणि चिंतनाकडे मी धावत्या वेगानं पुढे जातो. ज्ञानोबराय सांगतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. आता पुढं काय? सगुण निर्गुण काय? हा परिणाम आहे बघा. हरिपाठाचं चिंतन सुरू आहे ना. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, हे मला सांगायचं आहे हो. सगुण एक परमात्मा आहे आणि निर्गुणही परमात्मा आहे असं ज्ञानोबराय सांगतात. आणि तुकोबराय आपला कळस, तुकोबराय सांगतात सगुण निर्गुणाचा ठाव आणि विटे पाव धरी येले. एकच चरण मला पुरेसा आहे. हे दोन्ही चरण, दोन्ही संत महात्मे सांगतात की परमात्मा श्री विठ्ठलेश हा सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. विठ्ठला त्या परमात्म्याचेच वेगवेगळे अवतार आहेत. एकच तो परमात्मा, एको देव हा. पण तो परमात्मा कधी भगवान शंकराच्या रूपाने, कधी विष्णूंच्या रूपानं, कधी ब्रह्मदेवाच्या रूपानं अवतीर्ण झाला. तो मुळात एकच आहे. पण देव खऱ्या अर्थानं एकच आहे. तो एकच सगुणही होतो, तो एकच निर्गुणही आहे. मुळात एक आहे. औपाधिक दृष्ट्या सगुण झाला, निरुपाधिक दृष्ट्या तोच निर्गुण आहे. असं चिंतन आपल्याला करता येतं. आता थोडंसं मला आणखी भक्तीच्या भावनेच्या अंगानं देवाकडे यायचं आहे. विस्तारानं हा सांगण्यासारखा विषय आहे, पण थोडक्यात सांगतो. आपल्या संतांनी जो देव सांगितला ना तो काही विशेष आहे, काही विशेष. अनेकांनी देवाच्या विषयी आपलं मत सांगितलं. तुकोबाराय किंवा संत महात्म्यांनी असं नाही सांगितलं की आम्ही देव असा असा आहे असं सांगतो, असं तुकोबाराय ज्ञानोबाराय कधी बोललेच नाही. संतांनी जो देव मांडला ना, प्रतिपादन केला ना, तो विशेष आहे. ती शैलीच वेगळी आहे. देव जसा आहे तसा आम्ही तुम्हाला सांगणार असं नाही, तुम्हाला जसा पाहिजे तसा आहे हा देव संतांनी सांगितला. तुम्हाला जसा देव तुला कसा पाहिजे सांग. तुला रामासारखा पाहिजे, एक बाणी एक वचनी पाहिजे का? तुझ्यासाठी राम आहे. तुला खोटं बोलणारा चालतो का? तुझ्यासाठी कृष्ण आहे. तुला बुटका देव पाहिजे का? तुझ्यासाठी वामन आहे. अहो तुम्हाला पाहिजे कसा सांगा. संत वाङ्मयाचा हा विचार आहे. मी सोप्या भाषेत फक्त मांडतोय. तुम्हाला कसा पाहिजे तसा सांगा. तुम्हाला जसा पाहिजे तसा देव आहे, कारण सगळा तोच आहे. विठाला ऐका, पूजनीय बाबांनी एक गोष्ट सांगितली होती खूप वर्षापूर्वी. त्या देव शब्दावर मी बोलतोय, देवाच्या संबंधानं तेवढी सांगतो आणि मी पुढे चालतो.
चालतो म्हणजे थांबतो. एक महात्मे यात्रा करत असताना अरण्यामध्ये गेले. जंगलातून वाट होते. दिवस मावळतेला गेलेला. आता मुक्काम पडणार कुठंतरी. मग कुठं थांबायचं. त्याला एक कुटिया दिसली. एक छोटंसं असं गवताचं बांधलेलं घर दिसलं. तिथं तो गेला. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यानं दरवाजा वाजवला. तिथून एक भिल्ल बाहेर आला. भिल्ल सामान्य पुरुष तिथं जंगलामध्ये राहणारा तो बाहेर आला. त्यानं पाहिलं कोणीतरी साधू महात्मा दिसतोय, कोणीतरी महाराज दिसत आहेत. तो आला. त्यानं दर्शन वगैरे केलं. महाराज तुम्हाला काय अडचण आहे, तुम्हाला काय पाहिजे, तुमचं आदरातिथ्य मी काय करू, कसं करू सांगा, तुम्हाला कशाचं जेवण घालू सांगा, तुम्हाला काय खायचंय काय प्यायचंय सगळं सांगा. पण ऐका तो इतका मोकळ्या मनाचा सरळ स्वभावाचा होता की त्याला, कारण तो म्हणजे पक्षी मारून खाणारा, सरळ सांगायचं म्हणजे तो पक्षी प्राणी वगैरे मारायचा आणि त्याचंच तो मांस भक्षण करायचा, अशा प्रकारचा होता. पण त्याची परंपरा अशी होती की आपल्या जर घरी कोणी आलं तर त्याला उपाशी पाठवायचं नाही, त्याचा आदरातिथ्य करायचा. त्याचं मन मोकळं, मोकळ्या मनानं तो साधूला म्हटला तुम्हाला कशाचं मांस पाहिजे सांगा, वाघाचा आणू का सिंहाचा आणू का हरणाचा आणू सांगा, कशाचं आणायचंय सांगा, आत्ता जातो घेऊन येतो, शेजावतो तुम्हाला जीव घालतो. बघा बरं त्याची भावना किती मोकळी आहे. साधूनं ओळखलं याचं भाव शुद्ध आहे, बोलतोय चुकीचं किंवा बोलणं अशुद्ध आहे, अपवित्र आहे, पण त्याचं मन मात्र शुद्ध आहे, पवित्र आहे. लक्षात आलं साधूच्या. साधूनं ओळखलं हा अनेक वर्षापासून अशी सेवा करत आला असला पाहिजे, याचा उद्धार करायचा. साधूनं सांगितलं म्हणे बघ मला असा पक्षी लागतो की जो 4 हाताचा आहे, मला असा पक्षी लागतो आणि तो पक्षी तो आणून दिला तर त्याचंच मी भोजन करील, अन्यथा मी जेवण करणार नाही, इथून मी चालता जाईन. तो म्हणला महाराज सांगा तर खरं, आत्ता जातून घेऊन येतो, सांगा कसा पाहिजे पक्षी. त्यानं महात्मा म्हणाला मला 4 हाताचा पक्षी, त्याला 4 हात आहेत, तो सावळ्या रंगाचा आहे, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार असतो बघ, त्यानं पितांबर नेसलेला असतो बघ, त्याच्या एका हातामध्ये चक्र आहे, शंख चक्र गदा पद्म आयुधे शोभती, असा तो एक पक्षी आहे. म्हणला महाराज असा पक्षी मी आजपर्यंत कुठं पाहिलाच नाही हो, सगळे पक्षी पाहिले मी पण हा पक्षी पाहिलाच नाही. साधूनं सांगितलं म्हणे हा पक्षी आहे, हा कुठे, अरे कुठे नाही सांग, सर्वत्र आहे हा पक्षी. मग मला कसं भेटेल, थोडी सांगाल का मला याची खून काही ओळख, हा कसा मला वशीभूत होईल, काही सांगाल का. साधूनं सांगितलं एका झाडावर जाऊन बस आणि त्याचं मनोमन मी जसं सांगितलंय तसं ध्यान कर आणि त्याची वाट बघ, तो तुला भेटेल. गेला एका झाडावर जाऊन बसला आणि साधूनं सांगितलंय 4 हाताचा आहे, चतुर्भुज, सावळ्या रंगाचा आहे, शंखचक्र गदा हातामध्ये आहे, पितांबर नेसलेला आहे, तुळशीचा हार गळ्यात आहे, मकर कुंडले तळपती श्रवणी, सगळं वर्णन. असं सुंदर ते ध्यान उभे विटे, असं सगळं तो ध्यान करायला लागला. असं पक्षी कधी दिसेल, कुठे दिसेल. महाराज पूर्ण दिवस गेला, त्याला पक्षी भेटला नाही. ध्यान चालू आहे सारखं, पक्षी भेटला नाही. रात्र झाली. त्यानं ठरवलं मोकळ्या हातानं घरी कसं जायचं. घरी महात्मा वाट पाहतोय, त्याला जेव घालायचं आहे आणि मी काही, मला हा पक्षी भेटला नाही, मी जायचं कसं, काही हो पण मी जाणार नाही. साधूनही ठरवलं आपणही याचा उद्धार केल्याशिवाय जायचं नाही. साधू तिथंच उभा राहिलेला. 1 दिवस गेला महाराज, दुसऱ्या दिवशी पुन्हा दिवसभर वाट बघितली, 3रा दिवस गेला, 4था दिवस, 8 दिवस गेले महाराज. 8व्या दिवशी म्हणजे 7 दिवस गेले, 8व्या दिवशी सकाळी उठला, डोळ्यातून अश्रू आले. देवा आजपर्यंत, म्हणजे तो चिंतन कर, त्याला देवफेव काय माहिती हो, फक्त मनामध्ये त्याचे विचार चालू की आजपर्यंत माझ्याकडून असं कधीच घडलं नाही, कोणालाच मी उपाशी पाठवलं नाही माझ्या दारातून, आज हे महाराज माझ्या दारातून उपाशी जाणार, माझा जगूनच काय उपयोग आहे, आज मी मरणार, इथं माझा प्राण त्याग करणार, पण मी घरी जाणार नाही. असं म्हणून रडायला लागला, अश्रूच्या धारा येऊ लागल्या. इतक्यात हा पक्षी आला महाराज, उडत उडत असा पक्षी हा आला. त्यानं पाहिलंय चतुर्भुज आहे, हातामध्ये आयुध आहेत, सावळा आहे,
सगळे ती खून पटली. हाच तो पक्षी, आला आला, सापडला सापडला, असं जाळं फेकलं महाराज त्या पक्षावर. जाळ्यामध्ये असं गुंडाळलं. आता कोण आहे पक्षी तुला कळालं ना? कळालं का तुला हा पक्षी कोण आहे? कोण आहे हा पक्षी? थोडंसं कळालं का तुम्हाला? त्या पक्षाला असं गुंडाळलं महाराज त्या जाळ्यामध्ये. त्या भिल्लानं पकडलं, टाकलं खांद्यावर असा उलटा, आला घरी घेऊन, आपटला समोर. महाराज तुम्हाला जो पाहिजे तोच पक्षी आणलाय म्हणला. साधूनं अचंबित होऊन पाहिलं तर साधूला कळालं हा कोण आहे ते. आणि त्यानं काढली ना महाराज असं ते चाकू मारण्यासाठी. म्हणलं आता तुम्हाला जेवण बनवून देतो. साधूनं ओळखलं महाराज, अरे हा जगन्नियंता परमात्मा याच्या श्रद्धेनं भावनेनं वशीभूत झाला, प्राप्त झालाय. बघा बरं, आदरातिथ्य याला. मग अतिथी जर आपल्या घरी आला तर त्याची सेवा केली पाहिजे, त्याला पाणी दिलं पाहिजे, जेवण विचारलं पाहिजे. ही संस्कृती आहे आपली. अतिथी देवो भव असं म्हटलेलं आहे. आणि देवाला प्रार्थना केली, देवा आता तरी याचा उद्धार करा. किती परीक्षा बघता, काय मरायचंय का तुम्हाला आता? असं म्हटल्यानंतर देवानं महाराज आपलं रूप असं विशेष आणखी प्रकट केलं. त्या भिल्लाच्या मस्तकावर हात ठेवला, त्याचा उद्धार केला, त्याला ज्ञान दिलं, त्याला कळालं हा देव आहे, त्याचा उद्धार केला. दृष्टांत माझा संपला. देव आहे कसा याचं उत्तर हे, तुमची जशी भावना, जाकी रही भावना जैशी प्रभू मुहूर्त देख ही तिनं तैशी. जशी तुमची भावना तसा तुमच्यासाठी देव होतो. तोच कधी राम, तोच कधी कृष्ण, तोच कधी वामन, वेगवेगळ्या परशुराम तोच होतो, तोच नृसिंह भगवान होतो. सगळ्या प्रकारांनी तो परमात्माच अवतरित झाला. तुम्हाला जसा देव आवडतो, गणपती तोच झाला, शंकर तोच झाला, देवीच्या रूपाने तोच आहे हो, तोच आहे सगळ्यांच्या रूपानं. पण ज्याला जसा देव पाहिजे तसा देव आहे. देव कसा आहे त्याचं काही विशिष्ट रूप आहे, विशिष्ट नाम आहे असं नाही. ज्याला जसा पाहिजे तसा देव आहे. अशा देवाच्या दारात ज्ञानेश्वर